राज्य विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अजून सरकार स्थापन झालेलं नाहीये। महायुतीला पूर्ण बहुमतासह दैदिप्यमान यश मिळालेलं असतानाही सरकार स्थापनेसाठी का वेळ लागतोय याची चर्चा राज्यात जोरात सुरू आहे। गुरुवारी रात्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय। त्यानंतर अगोदर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवा, कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं ते ठरवा, त्यानंतर सत्ता स्थापन करा असं ठरल्याची चर्चा आहे। तरीही महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी 2 डिसेंबरला होईल अशी सूत्रांची माहिती आहे। गृह खात्यासह 12 मंत्रिपदे द्या अशी मागणी शिंदे गटाकडून होत आहे। त्यामुळे गृह खात्यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। शिंदे गटाला कोणती मंत्रिपदे मिळणार हे बघणार आहोतच, पण शिंदे गटाकडून कोणत्या नवीन चेहऱ्यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळू शकते त्यावर अगोदर बोलूयात। नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। महायुती 3 पक्ष एकत्र असल्याने मंत्रिपदासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याचं चित्र दिसत आहे। शिवसेनेकडून इच्छुकांनी वर्षावर लॉबिंगसाठी फेऱ्या वाढवल्याचंही बघायला मिळतंय। त्यामुळे जुन्या मंत्र्यांना नाराज न करता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे समोर असणार आहे। त्यात कोणते नवीन चेहरे आघाडीवर आहेत ते पाहूयात। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून सलग 4 वेळेस विजय प्राप्त करणारे आमदार संजय शिरसाट यांना यावेळी मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे। नवीन सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मागील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक वेळी त्यांचं नाव समोर येत गेलं, परंतु शेवटी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही आणि नाराज झालेल्या संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली होती। ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांना त्यांनी 16,000 मतांनी पराभूत केले आणि त्यानंतर मंत्री महोदय संजय शिरसाट असे बॅनर शहरात झळकले। या वेळेला मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे आणि पडू का नये, मागील वेळीही मी थांबलेलो होतो, यावेळी मात्र मंत्रिपद फिक्स आहे असं म्हणत रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघातून विजयाचा चौकार ठोकणारे आमदार भरत शेठ गोगावले यांनी मंत्रिपदावर आपला दावा केलाय। त्यामुळे यावेळी त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांनी अजब शक्कल लढवली होती। मंत्रिपद मिळाल्यास काय अडचण आहे हे देवाला कौल लावून विचारणार, देवाला काही मानपान द्यावा लागतो तर त्याबाबतही असा विचार करेल असं त्यावेळी गोगावले म्हणाले होते। एकनाथ शिंदेंनी त्यांना वेटिंगवरच ठेवलं होतं। यावेळी मात्र त्यांचं नाव आघाडीवर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबिटकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णराव पाटील यांना 38,000 मतांनी पराभूत करत आपल्या आमदारकीचं हॅट्रिक साधली। जुलै 2022 मध्ये शिवसेना पक्ष फुटीनंतर स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये शिंदे सोबत गेलेले आणि जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले प्रकाश आंबिटकर यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली होती, मात्र शेवटी त्यांना हुलकावणीच मिळाली। यावेळी मात्र त्यांना मंत्रिपद मिळेल असं बोललं जातंय। मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागा ठाणे मतदारसंघातून प्रकाश सुर्वे यांनी देखील विजयी हॅट्रिक साधत यावेळी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा 58,000 एवढ्या मतांच्या फरकाने पराभव केलाय। शिवसेना शिंदे गट ज्या नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार आहे त्यात प्रकाश सुर्वे यांच्या नावाची देखील चर्चा आहे। कोणत्याही पदापेक्षा राज्यातील लाडक्या बहिणींना लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी महत्त्वाचं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। शिंदे गटाचे 57 आमदार निवडून आलेत, पैकी 2च महिला आमदार झाल्यात, त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळात एका लाडक्या बहिणीला देखील ते स्थान देऊ शकतात। असे झाल्यास दुसऱ्यांदा आमदार झालेल्या साक्री मतदारसंघाच्या मंजुळा गावित आणि कन्नड मतदारसंघातून पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या संजना जाधव या 2 नावांचा पर्याय शिंदेंसमोर आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आपली विजयी हॅट्रिक पूर्ण करणारे राजेश क्षीरसागर, विदर्भातून नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवणारे आशिष जयस्वाल, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून सलग 2 वेळा आमदारकी पटकावणारे संतोष बांगर, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मधून रोहिणी खडसे यांचा पराभव करत पुन्हा आमदार झालेले चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा मतदारसंघातून सलग 4थ्यांदा विजयी पताका फडकवणारे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते प्रताप सरनाईक,
मंत्रिपदासाठी या सर्व चेहऱ्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर होत असल्याची बातमी आहे. यापैकी मंत्रिमंडळाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे गटाकडून कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, त्यांना कोणतं मंत्रिपद मिळेल, यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.